कधी पण या, काही कंप्लेंट असेल तर फ्री. अच्छा, म्हणजे आता आता तुम्ही 8 वाजले तरी हे सगळं संपलेलं आहे. संपत आलंय. म्हणजे ही आयडिया मी पहिल्यांदाच ऐकली आणि मला अशी वरतीच वाटते की जास्त एक्स्ट्रा तुमची जाणार नाही. मला स्वतःला मी असं 2-3 वेळा केलंय म्हणून मी आयडिया देते लोकांना. आईने आपल्याला गार्निशिंग करून वगैरे दिलंय. त्याच्यामध्ये पापलेट आहे, सुरमई आहे, बोंबील आहे आणि प्रॉन्स आहेत. आता तुमच्या पण तोंडाला मला असं वाटतं पाणी सुटेल आता. मला याच्यामध्ये मटन मटन थाळी आवडली. आता तुला आवडते ना, म्हणून तुला मटण थाळी आवडली. मस्त वाटतं. तुमचं स्वागत आहे डोंबिवलीचा हावरटमध्ये. ताई नमस्कार. नमस्कार. मी 3-4 दिवस झाले इकडनं जातोय ना, भरपूर मला गर्दी दिसते. हा तर मी विचारलं की आपल्याकडे काय काय भेटतं आणि म्हणजे फ्राय करायला भेटेल का आपल्याला, हा भेटेल ना, नक्की नक्की भेटेल. आणि आपल्या इथे काय काय भेटतं म्हणजे काय फिश बनवतो. फ्राय भेटतं, नॉनव्हेज मध्ये सगळ्याच आयटम भेटतात मोस्टली. खेकडा रस्सा असते, रस्स्यामध्ये खेकडा रस्सा असतं, चिकन रस्सा असतं, मटन रस्सा असतं, कोळंबी रस्सा, चिकन फ्राय, ऑइल फ्राय. आणि फिश फ्राय मध्ये आपल्याला फिश फ्राय मध्ये तर सगळंच असतं. सुरमई फ्राय असते, कोळंबी फ्राय, बोंबील फ्राय, मांदेली फ्राय, बांगडा फ्राय. कधीपासून म्हणजे लावताय हा कार्ट? 1.5 वर्ष झाली ना, परत 1.5 वर्ष झाली. 1.5 वर्ष झाली हा. ना. म्हणजे आधी कुठे होता तुमचा कार्ट? आधी इथे होता स्ट्रीटवर, अच्छा, इथे होता. मग हा. इकडनं तुम्ही इथे होता. आता आम्ही इथे आतमध्ये upgrade shift केलंय, केलंय. सिटिंग मध्ये ओके, आतमध्ये शिफ्ट केलाय तुम्ही. शिफ्ट केलंय. आणि इथे आतमध्ये आपल्याला सिटिंग पण बघायला हे भेटेल. आतमधला 3 महिने झाले चालू झालं. 3 महिने झाले हा. चालू. ऍक्च्युली असं झालंय, आमचं कार्ड पहिले स्ट्रीटवर तिथे असायचं खाली रोडवर. आता आम्ही हे शिफ्ट केलंय, तर हे खूप लोकांना कन्फ्युजिंग वाटतंय. भरपूर कस्टमर आमचे रिटर्न गेले लांबून बघून की गाडी नाही बंद आहे, गाडी नाही बंद आहे. पण हे कन्फ्युजन होऊ नका, आमचं कार्ड आता पाठी आलंय. आता बसायची सिटिंग पण केली आपण आतमध्ये का? आतमध्ये. हा. एसी सिटिंग आहे आणि पार्सल साठी आपण इथून घेऊ शकता. ओके, म्हणजे आता हे व्हिडिओ बघून लोकांचं कन्फ्युजन दूर होईल. आणि मी काय बोलतो, आपण ऑइल वगैरे कोणतं वापरतो? सनफ्लावर ऑइल, रिफाइंड ऑइल ओनली. रिफाइंड ऑइल वापर. कधी पण या, काही कंप्लेंट असेल तर फ्री. आणि आपलं दुकान वगैरे चालू कसं असतं? सोमवार ते रविवार चालू असतं, गुरुवार फक्त बंद असतं. सकाळी 11 ते 3 असतं, संध्याकाळी 7 ते 11 रात्री. ताई, आपल्याकडे मच्छी वगैरे जी तुम्ही आणता ती फ्रेश असते का? एकदम फ्रेश असते. आम्ही स्वतः जातो सकाळी उठून, मुंबई फर्स्ट ट्रेन पकडतो इकडून, मी आणि माझे मिस्टर जातो. फ्रेश मच्छी घेऊन येतो. मच्छी कधीच तुम्हाला फ्रेश नसेल असं होणार नाही. ताई, मी बघतोय ऑफलाईन वगैरे चालू आहे, पण तुमच्याकडे ऑनलाईन सुद्धा आहे का? ऑनलाईन पण आहे, आमचं झोमॅटोवर चालूच असतं. पण मोस्टली तुम्ही जवळपास राहत असाल तर तुम्ही कॉल करा. माझा नंबर आहे पेजवर, दादा पण मेन्शन करतीलच. माझा नंबर आहे, त्याच्यावर कॉल करून तुम्ही सांगितलं. झोमॅटोवर कसं त्यांचे पण रेट्स असतात, मग ते अपग्रेड करून भेटतात. मग आपल्याला जेन्युन कॉस्ट मध्ये पाहिजे तर आपण कॉल करा आणि रॅपिडो बुक करा. सगळ्यात बेस्ट राहील. डोंबिवली वेस्ट मध्ये केलं तर 50 रुपीज नॉमिनल चार्ज होतात, ईस्ट मध्ये केला 100 रुपये होतात. मग ते बेस्ट राहतं. एव्हरी डिश मागे वाढण्यापेक्षा हे टोटल ओव्हरऑल मध्ये भेटतं. म्हणजे ही आयडिया मी पहिल्यांदाच ऐकली आणि मला अशी वरतीच वाटते की जास्त एक्स्ट्रा तुमची जाणार नाही. मला स्वतःला मी असं 2-3 वेळा केलंय म्हणून मी आयडिया देते लोकांना. चांगली गोष्ट आहे. आता आपण बघूया की तुमच्याकडे ग्रेव्ही मध्ये काय काय आयटम आहेत. दादा, आपल्याकडे ग्रेव्ही मध्ये काय काय आयटम आहेत? आपल्याकडे चिकन मसाला असतो. अच्छा, म्हणजे आता आता तुम्ही- 8 वाजले तरी हे सगळं संपलेलं आहे. संपत आलंय. आमच्या म्हणजे इथे याच्यात चिकन, समजते की टेस्ट काय भेटते लोक. त्याच्यानंतर कोळंबी रस्सा आहे. तुम्ही हे पण संपलंय. कोळंबी बघू शकता, तुमची साईज कोळंबीची. सही आहे, सही आहे. मटन आहे. मटन तुम्ही बघू शकता, पीस मोठे पीस असतात मटनचे. त्याच्यानंतर कोळंबी राईस आहे. अच्छा, हा कोलंबी राईस आहे का? हो, कोळंबी राईस आहे हा. त्याच्यानंतर हा जवळा आहे. आता हे सगळं बघूनच माझ्या तोंडाला पाणी सुटतंय. पाया सूप आहे आपल्याकडे भरपूर जे ओल्ड एज वाले लोक आहेत ते पाया सूप घ्यायचे. जे वयस्कर लोक आहेत ते. वयस्कर लोक भरपूर येतात. आणि दादा, मला या आतमध्ये आपली सिटिंग अरेंजमेंट दाखवशील का? या ना, तुम्हाला दाखवतो. पूर्ण एसी आहे. एसी पण लावलाय तुम्हाला बसायला, एसी पण आहे. एसी पण तर जास्त लोकांना माहिती नाही आतमध्ये सिटिंग अरेंजमेंट आहे म्हणून. स्पेशल आपल्याकडे सोलकढी पण असते. मी काय बोलतो, आपल्याकडे थाळी वगैरे असं भेटतं का? आपल्याकडे सुरमई थाली आहे, पापलेट थाली आहे, त्याच्यानंतर कोळंबी थाळी आहे, मटन थाळी आहे, चिकन थाळी आहे, बांगडा थाळी आहे. आणि सगळं रिझनेबल रेट आहे. आपण सगळ्यांचा रेट एकदम रिझनेबल ठेवला, काही तसं महाग नाही.
आणि आपण असं रेट्स वगैरे सांगू शकतो का आपल्या आपले सुरमई थाली 550ची आहे. त्याच्यानंतर पापलेट थाली 480ची आहे. त्याच्यानंतर कोळंबी थाळी 350ची आहे. त्याच्यानंतर मटन थाली 300 रुपये. चिकन थाली 250 रुपये. म्हणजे सगळे रिझनेबल रेट मध्ये आपल्याला आणि बनवून आपली खायला भेटेल. रेट्स इतर लोकांपेक्षा तरी रिझनेबल आहे, अच्छा, कमी मध्ये. कमीमध्ये. आणि मी काय होतं, जर समजा लोकांना कोणाला यायचं असेल तर आपण ऍड्रेस काय सांगणार? आपला ऍड्रेस आपला स्टेशन पासून 7 ते 8 मिनिटावरच आहे. जुनं विष्णुनगर पोलीस स्टेशन जिथे होतं ना, तिकडनं एकदम सरळ यायचं. गोपी मॉल लागतो, तो चौक लागतो. त्याच्या पुढे आले ना की गॅलेक्सी हॉस्पिटल आहे. गॅलेक्सी हॉस्पिटलच्या खालीच आहे. एक्झॅक्ट खाली आपल्याला आपलं थाट- पॅलेस बिल्डिंग, घनश्याम गुप्ते रोड. बाकी आपण आता टेस्ट करून बघूया. तुम्ही मला थाळी द्या. नक्की नक्की. तुम्ही चिकन मटन वगैरे टेस्ट करायला देतो, कसं वाटतं सांगा. ठीक आहे, चालेल. तर काय आता माझ्यासोबत विनायक आणि तुषार आलाय, कारण की यांना पण मी बोललो की चला आपण टेस्ट करून बघूया. तर आपला फिश फ्राय रेडी झाला आहे. ताईने आपल्याला गार्निशिंग करून वगैरे दिलंय. त्याच्यामध्ये पापलेट आहे, सुरमई आहे, बोंबिले आणि प्रॉन्स आहेत. आता तुमच्या पण तोंडाला मला असं वाटतं पाणी सुटेल. आता आपण याच्यातलं एक एक ट्राय करून बघूया. तर काय आता आपल्याकडे आले सगळे फिश फ्राय. त्याच्यामध्ये आपल्याला खाली आपण सुरमई आहे, कोळंबी आहे, बोंबील फ्राय आहे आणि हे पापलेट फ्राय आहे. तर आता आपण एक एक टेस्ट करून बघूया. आधी आपण सुरमई घेऊया. आणि आपलं कशी शिजले. जबरदस्त शिजले सुरमई. पण प्रॉपर मसाला वगैरे एकदम प्रॉपर लागलाय. मग टेस्ट करून बघूया. जो मसाल्याचा फ्लेवर येतो ना, एकदम नेक्स्ट लेवल येतो. खतरनाक लागतो टेस्ट. मग आपण कोळंबी फ्राय ट्राय करूया. करूया. टेस्टला एक नंबर आहे. बोंबील ट्राय करूया. एकदम असे कुरकुरीत लागतात. जबरदस्त टेस्ट येते. तुम्ही इकडे याल तर टेस्ट एकदम वर्थ इट आहे. पापलेट फ्राय एकदम जेन्युइन सांगतोय. टेस्ट एकदम एक नंबर आहे. आता आपण याच्यानंतर मटन थाळी आणि चिकन थाळी ट्राय करूया. गाईज मी आता कोलंबी खातोय, कोलंबी फ्राय. हा. तर मस्त शिजलं, मस्त फ्राय झाले गाईज. एक नंबर आणि लागतो. मसाला वगैरे कसा आणि मसाला वगैरे मस्त मॅरिनेट होऊन चांगला शिजलाय. लागतो. आता आपल्याकडे आले कोळंबी राईस. आपण ट्राय करून बघूया. खूप फ्लेवरफुल आहे. आतमधले मसाले वगैरे एकदम भारी लागतात. आणि कोळंबी तर त्याच्यावरून भारी लागते. याच्यामध्ये मी तुम्हाला 10/10 देईन कोळंबी राईस. तुम्ही नक्कीच ऑर्डर करा. आता आपण आधी ट्राय करूया कलेजी फ्राय नाही, कलेजी ग्रेव्ही मसाला आहे. ओके, एकदम सॉफ्ट लागते. तोंडात जातं एकदम फ्लेवर असे फुटतात ठपाटप. जबरदस्त लागतं. आता आपण ट्राय करूया जवळा.
भारी लागते, खूप भारी लागते. आता आपण ट्राय करणार आहे. चिकन आहे. चिकन बघू शकता तुम्ही कसं शिजलं आहे. आपण टेस्ट करून बघूया. भाई नाद आहे, नाद खतरनाक लागतोय. चिकन थाळी वरती आहे. तर गाईज आता आपल्याकडे आली ही मटन थाळी. आता आपण मटन थाळी टेस्ट करून बघूया. भाकरी घेतली. आधी आपण ग्रेव्ही बघूया कशी लागते. ग्रेव्ही आहे. आपल्या घरी जसं बनवतात म्हणजे घरची जी टेस्ट असते ना सेम घरच्यासारखी टेस्ट लागते. त्यांचे मसाले मला समजत नाहीत कोणते वापरतात. एकदम नेक्स्ट लेवल टेस्ट येते. मटन आहे एकदम सॉफ्ट आहे. शिजले पण भारी शिजले. खूप भारी लागतंय. असं वाटतं खातच राहावं. आता आपण राईस सोबत एकदा थोडंसं ट्राय करूया. तुमच्याही तोंडाला पाणी आलं असेल मला असं वाटतंय तसं. आपण थोडंसं हे घेतलंय, ग्रेव्ही घेतली, राईस सोबत आपण बघूया कसं लागतं टेस्ट. खाताना असं मला बोलावंसंच वाटत नाही. असं वाटतं खातच राहा. थोडी टेस्ट भारी लागते. तर गाईज मी तुम्हाला जसं बोललेलो की माझे मित्र आले जेवायला. आपण त्यांच्याकडनं पण रिव्ह्यू घेऊया की कसं आहे ते. तुषार कसं लागतंय? खातच चाललंय भाई, काहीतरी बोल. छान आहे टेस्ट. तुला असे घरची आठवण आली का जेवताना? मी काय बोलतोय, सर्वात जास्त तुला कोणतं आवडलं, काय आवडलं याच्यामध्ये? मटन थाळीमध्ये आणि याच्यामध्ये? कलेजी पेटा राव साहेब. आणि बाकीचे मटन आणि चिकन वगैरे ते होतं ते तर छान होतं. पण सर्वात जास्त कलेजी पेटा कलेजी पेटा मसाला वगैरे आहे ना तो मस्त. कलेजी पेटा आवडलाय. आणि विवेक तुला काय आवडलंय? मला प्रॉन्स आवडले. फ्राय मध्ये, फिश फ्राय फ्राय मध्ये प्रॉन्स आणि बोंबील. प्रॉन्स बोलतात त्याला. प्रॉन्स आणि बोंबील. आणि याच्यामध्ये मटन थाळी आणि चिकन थाळी वगैरे याच्यामध्ये मला याच्यामध्ये मटन थाळी आवडली. आता तुला आवडते ना म्हणून तुला मटन थाळी आवडली. मस्त वाटली. आणि चिकन थाळी? चिकन थाळीमध्ये मला जसं हा बोलला कलेजी आवडली. पेटा कलेजी पेटा आवडली. मस्त होता. आणि जवळा पण मस्त होता. जवळ पण आवडले. अप्रतिम. जेवण झाल्यानंतर सोलकढी प्यायची मजाच वेगळी. जबरदस्त आहे गाईस. अजून जर तुम्हाला ट्राय करायचं असेल तर तुम्ही ह्या लोकेशनला येऊ शकता. मी व्हिडिओमध्ये पण टाकतो. डोंबिवली वेस्टला गोपी मॉलच्या इथे जर तुम्ही जरा पुढे आल्याच्यानंतर तुम्हाला लेफ्ट साईडलाच गॅलेक्सी हॉस्पिटलच्या खालीच हे तुम्हाला शॉप बघायला भेटेल. आणि बाहेरच यांचं कार्ट आहे. कार्ट आणि शॉप दोन्ही आहे. हां, मी लोकेशन पण टाकतो तुम्हाला. ॲक्च्युली एकदा तुम्ही नक्कीच ट्राय करा. टेस्ट खूप जेन्युइन आणि छान लागते. मस्त टेस्ट आहे. आणि आपल्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपले सबस्क्राईब खूप कमी आहेत. जर तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपल्या इन्स्टा पेजला पण फॉलो करायला विसरू नका. डोंबिवलीचा हावरेट तुमच्यासाठी अजून अशा डिशेस पुढे पण घेऊन येईल आणि पुढे पण घेऊन येत राहील जर तुमचा सपोर्ट असेल तर. धन्यवाद.